दंडवत प्रणाम. 700 वर्षापूर्वी जेव्हा ज्ञानाची कवाडे फक्त एका भाषेच्या म्हणजे संस्कृतच्या शृंखलांमध्ये बंदिस्त होती ना, तेव्हा एका पंथाने एक अतिशय धाडसी क्रांती केली. दंडवत प्रणाम. हो, आणि ती क्रांती म्हणजे तत्वज्ञान थेट लोकभाषेत आणणं. अगदी बरोबर. पण त्याहूनही अधिक कुतूहल जागे करणारी गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र अशी सांकेतिक लिपी तयार केली. हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच काळात केस किंवा नखाचा अंश एका माणसाला नैराश्यातून म्हणजे डिप्रेशनमधनं बाहेर कसं काढू शकतो यावर एक अत्यंत प्रगल्भ मानसशास्त्रीय विचारही मांडला गेला. नक्कीच. आणि आजच्या आपल्या या सखोल ज्ञानयात्रेत आपण याच विषयावर बोलणार आहोत. हो, कारण आज आपल्या अभ्यासाच्या पटलावर महानुभाव पंथाचे प्राचीन वाङ्मय, आद्यगद्य ग्रंथ लीळाचरित्र आणि प्रसाद सेवा या संकल्पनेवरील काही अतिशय सखोल भाष्य आणि संशोधनपर नोंदी आहेत. खरं तर हा प्रवास खरोखरच एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणार आहे. हो ना. आजची आपली उद्दिष्टे अगदी स्पष्ट आहेत. महानुभाव वाङ्मयाचा मूळ पाया कसा रचला गेला हे समजून घेणं आणि प्रसाद सेवा या एका अत्यंत गहन संकल्पनेचं रहस्य उलगडणं. अगदी बरोबर. कारण आपण इथे केवळ जुन्या ग्रंथांची पानं उलटणार नाही आहोत. आपल्यासमोर जे संदर्भ आहेत ते दर्शवतात की हे साहित्य निव्वळ शब्दांची जुळवाजुळव नाहीये. मग ते नेमकं काय आहे? ती एक जिवंत स्मरण भक्ती आहे. ईश्वराच्या आठवणीत अंतःकरणातील भक्तीच्या ओलाव्यातून वाङ्मयाची ही सरिता कशी प्रवाहित झाली आणि मानवी मनाला स्थैर्य देण्याचं काम तिने कसं केलं हे आपण पाहणार आहोत. क्या बात आहे. आणि या कारणमीमांसेची सुरुवात आपण अगदी मुळापासून करायला हवी असं मला वाटतं. महानुभावीय साहित्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की हा संपूर्ण मराठी भाषेचा आणि साहित्याचा पाया आहे. हो, आणि तो काळ कोणता होता तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या प्रयाणानंतरचा काळ. बरोबर. रुद्धपूर येथे आचार्य श्री नागदेव आणि पंडित माईंबट यांच्यात झालेला तो ऐतिहासिक संवाद आपल्या संदर्भांमध्ये अतिशय ठळकपणे मांडला आहे. स्वामींच्या प्रयाणानंतर नागदेवाचार्य सतत एका वेगळ्याच चिंतनात मग्न असायचे. आणि तेव्हा माईंबट्टांनी त्यांना विचारलं की भटो, तुम्ही निरंतर कायसेयाचं चिंतन करीत असा? अगदी तसंच. त्यावर नागदेवाचार्य म्हणाले की ते स्वामींच्या चरित्रांचे म्हणजे त्यांच्या प्रत्यक्ष आठवणींचं स्मरण करत आहेत. अच्छा, म्हणजे त्या आठवणी मनात जागवत होते. हो. आणि तेव्हा माहिमभट्टांनी सुचवलं की भटो तिया लीळा लिहिल्या तरी मार्गासी उपयोगा जातील, आणि इथूनच मराठीतील आद्य गद्य ग्रंथ आकाराला आला. लीळाचरित्र, ज्यामध्ये सुमारे 1,500 लीळा आहेत. होय, 1,500. बापरे. म्हणजे जर आधुनिक दृष्टांत द्यायचा झाला तर मला वाटतं लीळाचरित्र म्हणजे मराठी साहित्याचा बिग बँग आहे. बिग बँग. खूपच समर्पक उपमा आहे ही. जसं एका बिंदूतून विश्वाची निर्मिती झाली तसं एका भक्तीच्या संवादातून संपूर्ण मराठी साहित्याची गंगोत्री उगम पावली. पण इथे मला ना एक मोठा विरोधाभास दिसतो. कोणता विरोधाभास? हे बघा, एकीकडे तत्वज्ञान तळागाळातील लोकांपर्यंत नेण्यासाठी संस्कृतचा त्याग करून मराठीचा स्वीकार केला जातो. बरोबर. आणि दुसरीकडे तेच ज्ञान सुरक्षित ठेवण्यासाठी एका अत्यंत गुंतागुंतीच्या सांकेतिक लिपीचा वापर केला जातो. म्हणजे जर ज्ञान सर्वांसाठी खुले करायचे होते तर मग ते लिपीच्या बंधनात लपवून ठेवण्याचं कारण काय? हा वरवर पाहता विरोधाभास वाटू शकतो, पण खरं तर तो या संप्रदायाच्या दूरदृष्टीचा सर्वोच्च पुरावा आहे. ते कसं काय? ह्यामागचं कारण आपण अतिशय बारकाईने समजून घेतलं पाहिजे. ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी माध्यम लोकभाषा असणं आवश्यक होतं. ते तर त्यांनी साध्य केलं. हो, पण जेव्हा एखादा विचार, एखादं शुद्ध तत्वज्ञान शतकानुशतके प्रवाहित होतं तेव्हा काय होतं? लोकांकडून त्यात बदल केले जातात. अगदी बरोबर. मानवी हस्तक्षेपामुळे त्यात भेसळ होण्याची दाट शक्यता असते. मूळ विचार बदलले जातात, शब्दांचे अर्थ सोयीनुसार फिरवले जातात किंवा बाह्य आक्रमणांमध्ये अशी अमूल्य संपदा नष्टही केली जाते. अच्छा, म्हणजे एका अर्थाने ज्ञानाचे मूळ स्वरूप आणि त्याची शुद्धता कलुषित होऊ नये म्हणून उभारलेली ती एक अभेद्य भिंत होती. एकदम अचूक. सांकेतिक लिपीचा जन्म ज्ञानाला लपवण्यासाठी नाही तर ज्ञानाला प्रदूषित होण्यापासून वाचवण्यासाठी झाला. क्या बात आहे. ती केवळ एक लिपी नव्हती तर ते विचारांचं जतन करण्याचं एक अतिशय प्रगत असं तंत्र होतं. जर एखादा अनधिकारी व्यक्ती ज्याला त्या तत्वज्ञानाची पूर्ण समज नाही त्याने ते वाचलं आणि चुकीचा अर्थ पसरवला तर मूळ विचारधारेचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणजे ज्याला खरोखरच या ज्ञानाची तहान आहे तोच ती लिपी शिकण्याचे कष्ट घेईल.
हो, आणि अत्यंत शुद्ध स्वरूपात ते तत्वज्ञान आत्मसात करेल अशी ती योजना होती. ह्याच प्रेरणेतून पुढे तब्बल 6,500 ग्रंथांची अफाट संपदा या संप्रदायांनी मराठी भाषेला दिली. 6,500 ग्रंथ ही दूरदृष्टी खरोखरच थक्क करणारी आहे. आता या वाङ्मयीन महासागरातून आपण एका अत्यंत विशिष्ट आणि महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळूया, जी आजच्या या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. हो, प्रसाद सेवा. अगदी. महानुभाव तत्वज्ञानामध्ये चतुर्विध साधन म्हणजेच 4 साधनांचा उल्लेख येतो. बरोबर. स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षू. हो. आता यातील स्थान आणि प्रसाद ही जड साधने आहेत, म्हणजे निर्जीव, आणि वासनिक व भिक्षू ही चेतन साधने आहेत, म्हणजे सजीव. इथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा आपण प्रसाद या शब्दावर येतो ना, तेव्हा मला वाटतं की आपल्या संदर्भामधील प्रसादाची व्याख्या आणि आजची आपली प्रसादाची समज यात जमीन आसमानाचा फरक आहे. होय, खूप मोठा फरक आहे. कारण जेव्हा आपण प्रसाद म्हणतो तेव्हा डोळ्यांसमोर काय येतं? मंदिरात मिळणारा पेढा किंवा एखादा गोड पदार्थ. अगदी साहजिक आहे ते. पण या साहित्यात प्रसाद हे एक जड साधन असूनही त्यात कृपाशक्ती प्रधान आहे असं म्हटलंय. मुळात एखादी निर्जीव वस्तू जी चेतन नाही ती कृपेचा माध्यम कशी काय बनू शकते? वासनिक आणि भिक्षू हे जिवंत माणसं आहेत, त्यांच्यातून ज्ञान किंवा ऊर्जा मिळणं आपण समजू शकतो. बरोबर. पण एका निर्जीव वस्तूत कृपाशक्ती कशी सामावू शकते? तुमचा हा प्रश्न या तत्वज्ञानाच्या अगदी गाभ्याला स्पर्श करणारा आहे. आपण भौतिक जगात जड आणि चेतन असा थेट भेद करतो. पण महानुभव साहित्यातील भाष्यकार प्रसादाची अतिशय सखोल आणि वेगळी व्याख्या करतात. ती काय आहे? ते म्हणतात, प्रसन्न होऊन देईजो तो प्रसाद. याचा अर्थ असा की प्रसाद ही केवळ बाजारातून आणलेली किंवा सहज हातावर टेकवलेली कोणतीही निर्जीव वस्तू नसते. अच्छा. त्यामध्ये ईश्वराचा प्रसन्नतारूपी मनोधर्म आणि प्रत्यक्ष स्पर्श संबंध असणे अत्यंत आवश्यक असते. एक मिनिट, इथं थोडं थांबूया. मनोधर्म आणि स्पर्श संबंध या 2 शब्दांचं नेमकं म्हणजे त्यांची प्रक्रिया काय? नुसता स्पर्श पुरेसा नाही का? नुसता स्पर्श अजिबात पुरेसा नाही. हे बघा, समजा ईश्वराने एखाद्या वस्तूला स्पर्श केला, पण त्यावेळी त्यांच्या मनात प्रसन्नतेचा भाव नसेल, तर ती वस्तू प्रसाद बनत नाही. अरे वा, म्हणजे ती केवळ एक स्पर्श केलेली वस्तू राहते. हो, जेव्हा परमेश्वर अत्यंत प्रसन्न मनस्थितीत असतो आणि तो प्रसन्नतेचा भाव, ती आंतरिक ऊर्जा एखाद्या वस्तूत निक्षेपित करतो, म्हणजेच ओततो, तेव्हाच ती भौतिक वस्तू तिचे मूळ भौतिक स्वरूप ओलांडून प्रसाद बनते. हे खूपच भारी आहे. येथे मायाशक्ती आणि कृपाशक्ती यांचा अत्यंत सूक्ष्म खेळ चालतो. कोणत्याही भौतिक वस्तूत नैसर्गिकरित्या मायाशक्ती प्रधान असते, कारण ती वस्तू विनाशी असते. बरोबर. भौतिक गोष्टी कधीतरी नष्ट होणारच. हो, पण जेव्हा ईश्वर प्रसन्न होऊन ती वस्तू देतो, तेव्हा त्या वस्तूत ईश्वराची कृपाशक्ती प्रवेश करते आणि ती प्रधान बनते, तर मूळची मायाशक्ती दुय्यम ठरते. हे समजायला अतिशय रंजक आहे. म्हणजे ती वस्तू भौतिकच राहते, तिचे वजन किंवा आकार बदलत नाही, पण तिचे अंतर्गत गुणधर्म पूर्णपणे बदलतात. अगदी बरोबर. 12व्या शतकातील लीळाचरित्रातला एक सुंदर संदर्भ यावर प्रकाश टाकतो. कोणता? जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू खडकुली परिसरात होते, तेव्हा त्यांनी इंद्रभट्टांना बोलावून घेतलं. त्यावेळी प्रभूंकडे परमेश्वरपुरीहून आलेलं एक वस्त्र होतं. प्रभूंनी अत्यंत प्रसन्न मनोधर्म धारण करून ते वस्त्र इंद्रभट्टांना दिलं. आता तो केवळ सुती कपड्याचा तुकडा राहिला नव्हता, तर ते प्रत्यक्ष ईश्वरी कृपेचे आणि प्रसन्नतेचे मूर्तरूप बनले होते. बापरे. म्हणजे ती निर्जीव वस्तू आता ईश्वराच्या अस्तित्वाचा, त्यांच्या ऊर्जेचा एक जिवंत वाहक बनली होती तर? अगदी तसंच. आणि या वाहकांच्या प्रकारांबद्दलही आपल्या संदर्भांमध्ये सविस्तर माहिती उपलब्ध आहे. मुख्यत्वे 2 प्रकारचा प्रसाद सांगितला आहे. हो, मूर्तिनिष्ठ प्रसाद आणि विषयनिष्ठ प्रसाद. बरोबर. आता मूर्तिनिष्ठ प्रसाद म्हणजे ईश्वराच्या मूर्तीचा किंवा शरीराचा पवित्र अंश. जसे की रुद्धपूर येथे श्री प्रभू गोसावींनी सांधाईसाला प्रसन्न होऊन आपले नख, दाढ आणि केशकला प्रसाद म्हणून दिले. आणि दुसरा प्रकार म्हणजे विषयनिष्ठ प्रसाद, ज्यामध्ये वस्त्र, कापूस, लाकूड, पाषाण, धातू अशा बाह्य गोष्टी येतात. ग्रंथात एक प्रसंग आहे, जेव्हा श्रीप्रभूंचे वस्त्र बाईसा झटकत असतात, तेव्हा स्वामी त्यांना थांबवतात. हो, आणि म्हणतात, बाई हे रजकेसणे पवित्र, जे ब्रह्मादिकां दुर्लभ. म्हणजे त्या वस्त्रावरची धूळ सुद्धा अत्यंत पवित्र आहे.
जी देवांनाही दुर्मिळ आहे. आता इथे ना मला एक अत्यंत स्पष्ट आणि काहीसा टोकदार प्रश्न विचारायचा आहे. नक्कीच विचारा. हे बघा, आजच्या काळात एखाद्या व्यक्तीचे केस, नख किंवा दाढी जपून ठेवणं हे ऐकायला थोडं अंधश्रद्धेसारखं, विचित्र किंवा अतिरेकी वाटू शकतं. हां, सध्याच्या दृष्टिकोनातून तसं वाटू शकतं. हो, म्हणजे एखाद्या साधकाने ईश्वराचे विचार किंवा तत्वज्ञान जपून ठेवणं आपण समजू शकतो. पण अशा भौतिक आणि शारीरिक अवशेषांना इतकं अनन्यसाधारण महत्त्व का दिलं गेलं? त्या काळातील साधकांसाठी या भौतिक वस्तूंचं मानसशास्त्रीय किंवा आध्यात्मिक मूल्य नेमकं काय होतं, ज्याने या प्रथेला एवढी मान्यता मिळवून दिली? तुमचा हा प्रश्न वारंवार पाहता अतिशय रास्त वाटतो. पण जर आपण मानवी मनाच्या रचनेचा आणि भक्तीच्या मानसशास्त्राचा सखोल विचार केला तर याचं उत्तर अत्यंत भावस्पर्शी आणि तार्किक आहे. अच्छा, कसं काय? मानवी मन हे अत्यंत चंचल असतं. त्याला एकाग्र होण्यासाठी, स्थिरावण्यासाठी एखाद्या प्रत्यक्ष, डोळ्यांना दिसणारा आणि स्पर्श करता येणाऱ्या आधाराची गरज असते. महानुभाव पंथातील साधकांसाठी परमेश्वर हे केवळ एक अदृश्य तत्व नव्हतं, तर ते प्रत्यक्ष त्यांच्यासोबत जगणारं, चालणारं, बोलणारं सगुण रूप होतं. बरोबर, ते त्यांच्यासोबतच राहत होते. मग जेव्हा परमेश्वर प्रत्यक्ष जवळ नसतो तेव्हा त्यांच्या विरहामुळे साधकांच्या मनात एक प्रचंड पोकळी निर्माण होते. याला तत्वज्ञानाच्या भाषेत उदासीनता किंवा अत्यंत तीव्र मानसिक व आध्यात्मिक नैराश्य म्हटलं जातं. डिप्रेशन म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराच्या सहवासाची सवय झाल्यानंतर तो सहवास दुरावल्यामुळे येणारी ती एक प्रकारची मानसिक अस्वस्थता होती. अगदी तसंच. आणि या तीव्र अस्वस्थतेतून, या विरहाच्या नैराश्यातून साधकाला बाहेर काढण्यासाठी हा प्रसाद एक अत्यंत प्रभावी मानसिक आणि आध्यात्मिक आधार बनत असे. म्हणजे तो प्रसाद एक प्रकारचं औषध होतं. हो, दैनंदिन जीवनातील संघर्षामुळे किंवा ईश्वरापासून दूर गेल्यामुळे साधकांची प्रवृत्ती वारंवार भंग पावत असे, त्यांचं मन विचलित होत असे. अशा वेळी जेव्हा ते त्या प्रसादाची सेवा करत, त्याचं स्मरण करत, तेव्हा केवळ त्या वस्तूकडे पाहिल्याने किंवा तिचा स्पर्श झाल्याने त्यांच्या मनात ती पूर्वीची प्रसन्नता आणि ईश्वरी सहवासाचा अनुभव पुन्हा जागा होत असे. ती भंग झालेली प्रवृत्ती पुन्हा पूर्ववत होत असे. या प्रक्रियेमागे नक्कीच एक गहिरा कार्यकारण भाव आहे. कारण ती वस्तू म्हणजे केवळ एक स्मृतिचिन्ह नसतं. नाही, अजिबात नाही. ज्या क्षणी ती वस्तू दिली गेली त्या क्षणी ईश्वराने तिच्यात जो प्रसन्नतेचा भाव निक्षेपित केला होता, त्या भावाशी जोडणारा तो एक थेट दुवा असतो, एक डायरेक्ट लिंक. डोमेग्रामचा एक अतिशय सुंदर आणि आश्चर्यकारक प्रसंग आपल्या संदर्भांमध्ये आहे. तो कोणता प्रसंग? एकदा स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कोणत्या तरी कारणाने अत्यंत उदास झाले होते. बापरे, साक्षात स्वामी उदास झाले होते? हो, त्यांची ती उदासीनता पाहून आचार्य श्री नागदेव चिंतित झाले. तेव्हा त्यांनी अतिशय कुशलतापूर्वक श्रीप्रभूंच्या प्रसादाच्या दुटीचे म्हणजेच वस्त्राचे दर्शन स्वामींना घडवले. आणि मग काय झालं? आणि आश्चर्य म्हणजे तो प्रसाद पाहताच, तो स्पर्श अनुभवताच उदास झालेले दयाघन स्वामी तत्काळ संतुष्ट आणि प्रसन्न झाले. अरे वा! याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की प्रसाद सेवेने केवळ सामान्य साधकाचीच नाही तर स्वतः ईश्वराची खंतीही दूर होते. हे खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. हो ना. भौतिक वस्तू तिथे केवळ वस्तू राहत नाही, तर ती एका अत्यंत उच्च ऊर्जेचा संचयक बनते, जी पाहणाऱ्याच्या मनातील नकारात्मकता तत्काळ नष्ट करते. क्या बात है! आणि मला वाटतं याच अलौकिक अनुभवातून प्रसाद सेवा या एका पूर्णतः स्वतंत्र वाङ्मयीन प्रकरणाचा जन्म झाला असावा. हो, कारण हे केवळ वैयक्तिक आचरण राहिलं नाही, तर त्याचे एका शास्त्रशुद्ध प्रक्रियेत रूपांतर झालं. आपल्या नोंदी सांगतात की गेल्या 700 वर्षात तब्बल 26 वेगवेगळ्या प्रसाद सेवा लिहिल्या गेल्या आहेत, ज्यापैकी 16 गद्य आहेत आणि 10 पद्य आहेत. बरोबर. आचार्य श्री नागदेवांनुसार या प्रसाद सेवेचे मुख्य 6 लाभ सांगितले आहेत. यातून इष्टप्राप्ती होते आणि अनिष्टाची धुणी होते, म्हणजे जे नकारात्मक आहे त्याचा नाश होतो. पण यात मला सर्वात जास्त विचार करायला लावणारी आणि महत्त्वाची गोष्ट वाटते ती म्हणजे अज्ञानामुळे तुटलेला धर्म पुन्हा सांधावयाला प्रसाद सेवा मदत करते. हे तुटलेला धर्म सांधणे म्हणजे नेमकं काय? ही प्रक्रिया कशी घडते? तुटलेला धर्म सांधणे हा या संपूर्ण प्रक्रियेचा सर्वात शक्तिशाली आणि मध्यवर्ती भाग आहे. म्हणजे कसं? मानवी जीवनात आपण अनेकदा अज्ञानामुळे, अहंकारामुळे किंवा संसाराच्या मोहामुळे आपल्या मूळ आध्यात्मिक कर्तव्यापासून दूर जातो. बरोबर. ईश्वराशी असलेला आपला अनुबंध कमकुवत होतो. यालाच धर्म तुटणे असं म्हटलं आहे.
जेव्हा एखादा साधक पूर्ण श्रद्धेने प्रसाद वंदन करतो तेव्हा तो केवळ एका वस्तूसमोर नतमस्तक होत नसतो. मग तो काय करत असतो? तो त्या वस्तूत सामावलेल्या ईश्वराच्या आज्ञेचं पालन करत असतो. सर्वज्ञांनी जीवाच्या कल्याणासाठी संबंधू वंद्य अशी आज्ञा केलेली आहे. त्यामुळे जेव्हा साधक प्रसादाची सेवा करतो तेव्हा ईश्वराला आज्ञापालनाचा तोष म्हणजेच अत्यंत आनंद मिळतो. अच्छा, जर मला हे एका आधुनिक पण पूर्णतः देशी दृष्टांतात मांडायचं असेल तर मी असं म्हणेन की प्रसाद सेवा ही मानवी मनाची आणि आत्म्याची पुनर्स्थापना करण्याची प्रक्रिया आहे. जसं कम्प्युटरमध्ये सिस्टीम रिस्टोर असतं हां, खूप छान उपमा दिलीत तुम्ही. किंवा जसं एखादं वाद्य बेसावर लागतं, त्याचे सूर बिघडतात, तेव्हा आपण त्याला पुन्हा मूळ सुरात आणतो. जेव्हा आपल्या जीवनाचा मार्ग भरकटतो, आपल्यात नकारात्मकता निर्माण होते, तेव्हा ही प्रसाद सेवा आपल्याला मुख्य सर्व्हरशी म्हणजे ईश्वराशी पुन्हा एकदा जोडून देते. हा वाद्याचा दृष्टांत अत्यंत समर्पक आहे. कारण प्रसाद सेवा नेमकं तेच काम करते, बेसूर झालेल्या मनाला पुन्हा मूळ सुरात आणण्याचं. या सेवेमुळे जीवामध्ये सातत्याने सत्वगुण निर्माण होतो. जीव हा अनेक दोषांचे आगार असला तरी जेव्हा तो या प्रक्रियेतून जातो तेव्हा ईश्वराच्या ठिकाणी जीवाबद्दल अत्यंत आर्तभाव आणि प्रसन्नता निर्माण होते. विशेष म्हणजे तत्कालीन ग्रंथकारांनी या प्रसाद सेवांमध्ये केवळ बाह्य वर्णने केली नाहीत. मग त्यात आणखी काय आहे? जर तुम्ही या 26 प्रसाद सेवांचा सखोल अभ्यास केला तर त्यात ब्रह्मविद्येचा अथांग दर्शन घडवलं आहे. अर्चनातून भजनाचा अधिकार कसा वाढतो, बाह्य कृतीतून आंतरिक शुद्धी कशी होते, हे अत्यंत बारकाईने मांडलं आहे. म्हणजे ते फक्त एक कर्मकांड नाहीये? अजिबात नाही. प्रसाद सेवा करताना अनेकदा एका विधीमधून दुसऱ्या विधीची आंतरिक प्रेरणा साधकाला आपोआप मिळते. हे सर्व ऐकताना मला त्या संशोधकांच्या अफाट कष्टांची जाणीव होत आहे ज्यांनी या 26 प्रसाद सेवा शोधून काढल्या आणि त्यावरील हे सखोल भाष्य आपल्यापर्यंत पोहोचवलं. या संदर्भातील माहिती गोळा करताना संशोधकांना आलेला अनुभवही तितकाच रंजक आणि उद्बोधक आहे, नाही का? नक्कीच. प्रस्तुत ग्रंथाच्या संशोधकांना सुरुवातीला वाटलं होतं की हे काम कदाचित मर्यादित स्वरूपाचं असेल. पण जसे जसे संदर्भ मिळत गेले, पोथ्यांची पाने उलगडत गेली, तसही या विषयाची विशाल व्याप्ती आणि खोली त्यांच्या लक्षात आली. वर वर पाहता जेवढं दिसतं त्यापेक्षा कितीतरी अधिक खोल आणि व्यापक ज्ञान या पोथ्यांमध्ये दडलेलं होतं. खरंच? हो. संशोधकांनी स्वतःच नोंदवून ठेवलं आहे की हे सर्व वाचताना त्यांना स्वतःबद्दल सखेद लज्जा वाटली. लज्जा? ती का? कारण पूर्वसुरींनी, जुन्या आचार्यांनी शास्त्रासाठी, एका विचाराच्या शुद्धतेसाठी किती अपार कष्ट आणि मेहनत घेतली आहे हे पाहून ते अवाक झाले. ईश्वराच्या ठायी असलेली त्यांची ओढ, त्यांची विनम्रता आणि ज्ञानाप्रती असलेली त्यांची निष्ठा खरोखरच अतुलनीय आहे. बापरे, पूर्वसुरींचे ते अपार कष्ट आणि ती निस्सीम भक्ती खरोखरच नतमस्तक व्हायला लावणारी आहे. त्यांच्या या तपश्चर्येमुळेच आज आपण इतक्या गहन विषयावर चर्चा करू शकतो आहोत. हो, अगदी खरंय. तर आजच्या या अत्यंत सखोल आणि माहितीपूर्ण चर्चेचा समारोप करताना आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की महानुभाव पंथांच्या प्रेरणेने निर्माण झालेले हे साहित्य म्हणजे निव्वळ कागदावर उतरवलेले शब्द नाहीत. बिलकुल नाही. ती जगण्याची, ईश्वराशी जोडले जाण्याची आणि स्वतःच्या अंतर्मनाचा ठाव घेण्याची एक अत्यंत प्रगल्भ पद्धत आहे. प्रसाद सेवा ही संकल्पना मानवी मनाला, त्याच्या अस्वस्थतेला किती मोठं आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय स्थैर्य देते हे आपण आज सविस्तर पाहिलं. अगदी बरोबर. तो केवळ हातावर मिळणारा प्रसाद नाही, तर तो ईश्वराशी असलेला एक शाश्वत, न तुटणारा धागा आहे. हा धागा बाह्य भौतिक जगातून सुरू होतो खरा, पण तो आपल्याला थेट आध्यात्मिक पूर्णत्वाकडे आणि आंतरिक शांतीकडे घेऊन जातो. अज्ञानाच्या अंधिकारातून ज्ञानाच्या शुद्ध प्रकाशाकडे नेणारा हा एक अत्यंत सुरक्षित आणि आश्वासक प्रवास आहे. हो. आणि श्रोत्यांसाठी सांगायचं तर आजच्या या धावपळीच्या आणि माहितीच्या अवाढव्य स्फोटाने भरलेल्या जगात आपण सतत बाहेरच्या गोष्टींमध्ये, व्यत्ययांमध्ये अडकलेले असतो. खरंय. आपलं मन कायम विचलित असतं. पण या चर्चेच्या शेवटी एक अतिशय नवा आणि स्वतंत्र विचार आपण सर्वांनी आपल्यासोबत घेऊन जायला हवा. आज आपल्याकडे प्रत्यक्ष श्री चक्रधर स्वामींसारख्या अवतारांचा भौतिक स्पर्श नसला तरी हे जी आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाशी, आपल्या मूळ अस्तित्वाशी जोडून ठेवते. जेव्हा जगाच्या कोलाहलात आपण स्वतःला हरवून बसतो, आपले सूर बिघडतात, तेव्हा आपल्याला पुन्हा शांततेकडे आणणारा, आपला तुटलेला धर्म सांधणारा, आपला स्वतःचा तो आधार नक्की कोणता आहे? खूपच सुंदर विचार आहे हा. होय.
आपल्या प्रत्येकाचे ते साधन काय आहे याचा आपण आज निश्चितच शोध घ्यायला हवा. या अत्यंत सखोल आणि ज्ञानवर्धक यात्रेची सांगता आपण पुन्हा एकदा पूर्ण आदराने आणि श्रद्धेने करूया. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.